सर, धनंजय मुंडे यांनी नागपूरला स्टेटमेंट केले की सुपारी देण्याबाबत माझा काही संबंध नाही, मी तसं तुम्हाला वाटतं तर मी असं कामच करणार नाही, आणि पाटलांची पहिली नार्को टेस्ट केली पाहिजे. कोण म्हणलं? धनंजय मुंडे. मी आणि मी अर्ज दिला ना, तू लपून बसला कुठं? किती दिवस झाले मी उरकून बसलोय. तू जा किती 10-15 एसट्या होकल्या तर आपल्याला जायचं होतं तिकडे. मी किती बार वाट बघितली. मी शहागडला, आंतरवालीला पिशी घेऊन कपडे ते भरूनच आहे. तो वाटच बघतोय मी. कितीतरी रिक्षा सुटल्या हातातून, कितीतरी गाड्या गेल्या, टायमाला गाडी भेटत नाही. तू ये ना. हा बघ, एका बापाच्या अवलाद असल्यासारखं वागायचं. एका बापाच्या अवलाद असल्यासारखं वागायचं. एकदा म्हणला नार्को टेस्ट करायची, चल नार्को टेस्टला. जे होईल ते होईल ना. मी नार्को टेस्ट लिहितो, तू पण चल. बोलतो कशाला मीडियात? तू केलंयच. तू घातपाताची सुपारी तू दिली त्या तिन्ही आरोपींनी ते कबूल केलेलं आहे. आणि जर त्यांनी कबूल केलं नसेल तर त्यांना नार्को टेस्टला घ्या, त्या 3 आरोपीला. आणि आम्हाला पण दोघाला घ्या. त्यालाही घ्या, मी पण येतो. मी तर अर्ज दिलाय. असं लपून छपून नाही ना. उद्या इथं पत्रकार बांधवाच्या माध्यमातून मुंबईतून सांगतो मी. मला एसपींनी, कलेक्टरांनी, गृह मंत्रालयाने, ज्यांनी कोण असतील याच्यातले तत्वज्ञानी, त्यांनी सांगावं तुम्ही इथं सहाय्य करा, नार्को टेस्ट करायची, मी तिथं जाऊन उद्या सकाळी सहाय्य कर. असं लपायचं नाही. तू भंगार चाळे करायलाच तू केलंय. मी पण माझं संरक्षण नाकारलंय. मी तर नकोच म्हणलं. विश्वासच नाही राहिला मला यांच्यावर. गरजच नाही ना. माझा समाज माझा आता संरक्षण करायला, आणि मी सुद्धा स्वतः समर्थ आहे. त्याला मैदान पाहिजे ना मोकळं. ये तू कधी बी, मी रेडी आहे, काही अडचण नाही तुला. पण जर आता कबुली दिली तिनही आरोपींनी, तर एसपी साहेबाचं काम होतं जालन्याच्या, गृह मंत्रालयाचं काम होतं की यांनी जर आता कबुली दिली तर आपण त्याला अटक केली पाहिजे, त्याला चौकशीला घेतलं पाहिजे. हे काम करायला पाहिजे होतं. पण त्याला का घेतलं नाही? मी त्या दिवशी प्रेसला सांगितलं की ते अजितदादाच्या आणि फडणवीस साहेबाच्या पायावर जाऊन पडलं. पायाच चाटी तर त्यांची कव्हर याच्यातून सोडायसाठी. त्याला लय पाया चाटायची सवय. खोटं बोलणार आणि दिली क्लीन चिट त्यातून.